बातमी जळगावातून आहे। जळगावात मतदानासाठी प्रशासन सज्ज झालंय। प्रक्रियेसाठी आता 3055 कर्मचारी आता तैनात आहेत। अधिकारी यांची निवड सुद्धा करण्यात आली आहे। एकूण 63 जागांसाठी 321 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। आतापर्यंत 12 उमेदवार बिनविरोधपणे विजयी सुद्धा झालेले आहेत। 516 मतदान केंद्र आपली आहेत आणि ह्या 516 मतदान केंद्रात 10% रिझर्व्ह असे आपल्याकडे 568 बूथ करता रिझर्व्ह सह स्टाफ जवळ 3055 इतका स्टाफ आहे। आणि आज साहित्य वाटप, तिसरं प्रशिक्षण आणि सर्व म्हणजे डिस्पॅचिंग आहे। मतदान केंद्रावर आज सर्व स्टाफ पोहोचणे अपेक्षित आहे। तर जवळजवळ 100% स्टाफ सगळं उपस्थित झालेला आहे। साहित्याचं जवळ 90% सद्यस्थितीत वाटप पण झालेलं आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रिया उद्या पार पडणार असून या ठिकाणी मतदान पार पडणार आहे। जर जळगाव महानगरपालिकेचा विचार केला तर 75 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून त्यापैकी 12 जागा या बिनविरोध निवडून आलेल्या आहे। जवळपास 63 जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। या ठिकाणी वखार मंडळाच्या परिसरामध्ये मतदानाचे जे साहित्य आहे ते साहित्य या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। जळगाव महानगरपालिकेतर्फे सकाळपासूनच हे साहित्य या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे। जवळपास 3555 कर्मचाऱ्यांना या ठिकाणी ही मतदान प्रक्रियेसाठी ही तैनात करण्यात आलेली आहे। 135 वाहनांची व्यवस्था देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। जवळपास जर विचार केला तर सकाळी 7 वाजल्यापासून या मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। कुठलाही या ठिकाणी अडीअडचणी येऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आणि साहित्य या ठिकाणी मतदान केंद्रापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यात येणार आहे। उद्याच्या दिवशी या आपला जो उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या भाग्याचा फैसला हा मतपेटीमध्ये या ठिकाणी कैद होणार असून आज जळगाव महानगरपालिकेतर्फे साहित्याचं या ठिकाणी वाटप करण्यात आलं आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।